नमस्कार मंडळी, चव आणि आठवणीमध्ये तुमचं खूप खूप स्वागत आहे। आज आपण बनवणार आहोत सगळ्यांना आवडणारी झणझणीत घरगुती मिसळ, जिची चव मन तृप्त करते। तर चला सुरुवात करूया। आज आपण 6 ते 7 लोकांना पुरेल एवढी मिसळ बनवणार आहोत। त्यासाठी मी मोड आलेली मटकी, भिजवलेला वाटाणा व एक बटाटा चिरून घेतला आहे। आता आपण सर्वप्रथम मटकी, वाटाणा व बटाटा शिजवून घेणार आहोत। त्यासाठी मी एक पातेले घेतले आहे। त्यात 1 चमचा तेल, हळद, मटकी, वाटाणा व बटाटा घेऊन चवीनुसार मीठ टाका व मटकीच्या दुप्पट पाणी टाकून 8 ते 10 मिनिट शिजवून घ्या। मटकी शिजत आहे तोपर्यंत मी येथे एक लोखंडाची कढई घेतली आहे। त्यात 2 चमचे किसलेले खोबरं घेऊन ते छान खरपूस भाजून घेतले आहे व ते खोबरं छान खरपूस भाजल्यानंतर त्यातच आपण 1 चमचा धने टाकून छान भाजून घेणार आहेत व धने भाजल्यानंतर आपण त्यात 1 चमचा तीळ घेऊन खमंग असं 1 मिनिट भाजून घेणार आहोत। हे सगळे जिन्नस भाजून झाल्यानंतर आपण प्लेटमध्ये काढून घेणार आहोत। त्यानंतर कढईत 1 चमचा तेल टाकून कांदा परतून घ्या। कांदा परतला की त्यात टोमॅटो घालून तो देखील परतून घ्या व छान परतल्यानंतर प्लेटमध्ये काढून घ्या। आता मिक्सरच्या भांड्यात सुके जिन्नस आधी वाटून घ्या। त्यानंतर तळलेला कांदा, टोमॅटो, 10-12 लसणाच्या पाकळ्या, 3 ते 4 आल्याचे तुकडे व कोथिंबीरीच्या काड्या घाला व कोथिंबीरीच्या काड्याने छान अशी चव येते व छान असे वाटण तयार करून घ्या। आता आपण चेक करून घेऊयात आपली मटकी शिजली आहे की नाही। तुम्ही पाहू शकता मी आता येथे बोटाने प्रेस केल्यानंतर आपला वाटाणा व मटकी छान मऊसूत शिजली आहे। आता आपण आपल्या मटकीतला स्टॉक म्हणजेच पाणी एका भांड्यात काढून घेऊया व ते मिसळच्या कटसाठी वापरूयात, जेणेकरून मिसळच्या कटला खूप छान अशी टेस्ट येईल। मिसळचा कट बनवण्यासाठी मी कढईत 5 ते 6 चमचे तेल घेतले आहे। तेल छान गरम झाल्यानंतर त्यात मी 1 चमचा जिरे घालून घेतले आहेत। जिरे छान तडतडल्यानंतर त्यात आपण 1.5 चमचा चिकन मसाला व 1 चमचा घरचा साठवणीतला किंवा कांदे लसूण मसाला व अर्धा चमचा लाल तिखट टाकून हळद घालून घ्या व ते छान एकत्र असे परतून घ्या। त्यानंतर आपण तयार केलेले वाटण तेही त्यात घालून तेही देखील छान असे परता व ते छान परतल्यानंतर आता आपण तुम्ही पाहू शकता कढईला कसे तेल सुटले आहे। मसाला करपू नये म्हणून आपण थोडासा स्टॉक त्यात घालणार आहोत व स्टॉक घातल्यानंतर ते देखील आपण छान असे परतले आहे व गुठळ्या मोडून घेतल्या आहेत। आता यात अजून गरम केलेले पाणी घाला, कारण मिसळचा रस्सा इतका घट्ट नसतो व पाणी घातल्यानंतर त्यात अंदाजानुसार मीठ घाला, कारण मटकीच्या स्टॉकमध्ये आपण ऑलरेडी मीठ घातलेलं आहे। आता मिसळचा कट छान असा उकळून घ्या। पहा आपला मिसळचा कट छान उकळला आहे, तर्रीसुद्धा छान आली आहे। आता आपण मिसळ सर्व कशी करायची ते पाहूयात। अशाच साध्या, चवदार आणि घरगुती रेसिपींसाठी चव आणि आठवणीला नक्की सबस्क्राईब करा। व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा आणि शेअर करा। चव घरची, आठवणी मनाच्या। धन्यवाद मंडळी।